किन्नर आखाड्याची मोठी कारवाई. ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी. लक्ष्मीनारायण यांच्यावरही कारवाई. महाकुंभ 2025 दरम्यान अभिनेत्री ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदवीने सन्मानित केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आक्षेप घेत ममता कुलकर्णी आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना पदावरून हटवण्याची घोषणा केली. या घटनेमुळे संत समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं आहे. अशातच बिग बॉस फेम अभिनेत्री पवित्रा पुनियाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चोवीस जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात ममता कुलकर्णीचा किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदासाठी पट्टाभिषेक करण्यात आला होता. यावेळी तिचं नाव बदलून श्री यमाई ममतानंद गिरी असं ठेवण्यात आलं. मात्र या निर्णयावरून अनेक लोकांनी संताप व्यक्त केला. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद देण्यात आल्याने बराच वाद निर्माण झाला. तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात बऱ्याच जणांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. ममताला महामंडलेश्वर बनवण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनीही प्रश्न उपस्थित केले होते. काही लोक एकाच दिवसात संत झाले आणि महामंडलेश्वर पद मिळवले अशी टीका तिच्यावर झाली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही ममताला हे पद मिळाल्यावर नाराजी व्यक्त केली. एका महिलेला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवणं नियमाविरोधात आहे असं स्वतः किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास म्हणाले होते. एकूणच या नाराजी नाट्यानंतर ममताकडून महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं व तिला किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं. इतकंच नाही तर तिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. तसेच लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना देखील आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या प्रकरणानंतर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ऋषी अजय दास यांचे आरोप फेटाळले. ममता कुलकर्णी महामंडलेश्वर पदावर कायम राहील असा दावा त्रिपाठी यांनी केला. मात्र किन्नर आखाड्याने अधिकृतरित्या तिची हकालपट्टी केल्यामुळे आता तिचं भवितव्य अनिश्चित झालं आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप केले. सनातन धर्म आणि देशहित बाजूला ठेवून त्रिपाठी यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद दिलं. हा आखाड्याच्या नियमांचा भंग आहे असा दावा ऋषी अजय दास यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम पवित्रा पुनिया हिनेही प्रतिक्रिया दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर परफेक्ट असं लिहून ममताला पदावरून हटवल्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. तिने आणखी एका पोस्टमध्ये एका युजरचा व्हिडिओ शेअर केला ज्यात ममताच्या पदावरून हटवण्यामागील सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्या व्हिडिओसोबत पवित्राने लिहिले, बरोबर म्हटलंस. 25 वर्षानंतर भारतात परतलेल्या ममता कुलकर्णीने महाकुंभ 2025 मध्ये पिंडदान करून संन्यास घेतला. त्यानंतर तिने किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेतली. काही दिवसातच ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून घोषित झाली. मात्र हा निर्णय अनेकांना मान्य नव्हता. ममता कुलकर्णीच्या भूतकाळाबद्दल बोलायला गेलं तर ममता कुलकर्णीचं नाव अनेक वादांमध्ये राहिलं आहे. 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या ममताचे नाव अनेक अंडरवर्ल्ड कनेक्शनशी जोडले गेले होते. विशेषतः ड्रग्ज तस्करी प्रकरणात तिचं नाव आलं होतं. त्यामुळे अनेक साधू संतांनी तिला महामंडलेश्वर पद देण्यास विरोध केला होता. महाकुंभ 2025 मध्ये ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवलं गेलं. मात्र त्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे अखेर तिला पदावरून हटवण्यात आलं. किन्नर आखाड्यातील हा वाद धर्म संसदेपर्यंत पोहोचला आहे. ममताचा धार्मिक प्रवास खऱ्या अर्थाने स्वीकारला जाईल की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.